शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केशरी महाकाव्य करंडक 2026 साठी कविता पाठवत आहे। कवितेचे शीर्षक बेरोजगारी। बेरोजगारी हाच आजच्या तरुणाईचा सर्वात मोठा आजार। बेरोजगारी हाच आजच्या तरुणाईचा सर्वात मोठा आजार। इथल्याच मातीतला उगवलेला अंकुर रोज होतोय बेजार। सामान्यांचे प्रश्न साधे सोपे तरी हल्ली सत्याला वाचा मिळेना। सामान्यांचे प्रश्न साधे सोपे तरी हल्ली सत्याला वाचा मिळेना। भीमराव ज्योतिबांच्या विचारधारेचे ज्ञान आत्ताच्या राजाला कळेना। म्हणे देशात लोकशाहीचं स्वातंत्र्य, म्हणे देशात लोकशाहीचं स्वातंत्र्य तरी सत्ताधारी चाकर झालो। सज्ञान नागरिक आम्ही विकासाच्या नावाखाली इतके कसे बेकार झालो। सभ्य बुरख्यातला राजा सुखसोयींचं फक्त गाजर दाखवतो। सभ्य बुरख्यातला राजा सुखसोयींचं फक्त गाजर दाखवतो। संघर्षाच्या खेळात आजच्या तरुणाईला हवं तसं सोंगट्यागत नाचवतो। फक्त स्वरूप बदलते, फक्त स्वरूप बदलते। पुन्हा तीच शैली, आशावादी खोटी संधी। संधीच्या नावाने दिशाभूल होते, टळत नाही तेवढी रोजगार मंदी। प्रयत्नांच्या ललाटीत जागणारे तरुण मात्र बुद्धिमत्तेची कसोटी पाहतात। प्रयत्नांच्या ललाटीत जागणारे तरुण मात्र बुद्धिमत्तेची कसोटी पाहतात। शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली तरी सत्तेच्या दबावी अज्ञानात राहतात। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। हेच रोज जगण्यातून वाचतो अन आत्मीयतेने लढताना सामर्थ्याची लढाई योग्यतेच्या अभावी मागेच खेचतो। एकच अपेक्षा वाढत्या वयासोबत यशाची वाढती बरकत मिळावी। रिकामे खिशाने सुखाची कोंडी होतेच की, एवढी वस्तुस्थिती तरी करावी। स्वप्नांसाठी जागतो तरुण, स्वप्नांसाठी जागतो तरुण, पण वाटायला त्याच्या असमाधानी अंधार येतो। स्वप्नांसाठी जागतो तरुण, पण वाटायला त्याच्या असमाधानी अंधार येतो। नशिबाचा कसला दोष हा, इथे व्यवस्थेचा बोगस कारभार होतो। थकून कधी पळवाटा शोधल्या तरी आडमार्गाने पळकुटेपणा करत नाही। थकून कधी पळवाटा शोधल्या तरी आडमार्गाने पळकुटेपणा करत नाही। अविचाराने रोजच जीव जातो तरी हरून देखील हरत नाही। कित्येक अपमानाचे नाकर्तेपणाचे बोल हतबल काळजावर झेलतो। कित्येक नाकर्तेपणाचे अपमानाचे बोल हतबल काळजावर झेलतो आणि अपयशाचे ओझे लादून उद्याच्या यशासाठी पुन्हा काट्याकुट्याने चालतो। जनतेची चिंता राजालाही, जनतेची चिंता राजालाही, तोही दाव्याने आश्वासनाचं बोलतो। जनतेची चिंता राजालाही, तोही दाव्याने आश्वासनाचं बोलतो। मग सहिष्णुता, समर्पण, मेहनत, इमानीला आणि तिच्या आधारावर का तोलतो। भूषण आपल्या देशाचं त्या शिवरायांचे एकदा आदर्श घेऊन बघा ना। भूषण आपल्या देशाचं त्या शिवरायांचे एकदा आदर्श घेऊन बघा ना। शौर्य नका गाजवू, पण कर्तव्य दक्ष जागृत होऊन वागा ना। कदाचित सामान्यांचे प्रश्न सुटतील, कदाचित सामान्यांचे प्रश्न सुटतील, तरुणांच्या व्यथा कळतील। गरजेचेच काय, पण नागरिकांच्या हक्कातील खरेखुरे दावेही मिळतील। नागरिकांच्या हक्कातील खरेखुरे दावेही मिळतील। धन्यवाद।